चिखलदरा तालुक्यातील डोमा काटकुंभ चूर्णीकडे जाणाऱ्या रस्त्याला खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झालेले आहे। चूर्णीमधील स्थानिक शिव मंदिराजवळ मुख्य रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडलेले आहे। याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे। बेका ढाणा या रस्त्यावरती सुद्धा काही ठिकाणी खड्डे पडलेले आहे। कामिदा रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत। अशा जीवघेण्या खड्ड्यांमध्ये दुचाकी आदळून अनेक दुचाकीस्वार हे जखमी झालेले आहेत। ठिकठिकाणी पडलेल्या रोडवरील खड्ड्यांमध्ये पावसाळ्यात पाणी साचत आहे। काही ठिकाणी रस्त्यावरती माती पडलेली आहे व रस्त्यावर चिखल झालेला आहे, तर काही ठिकाणी मुख्य रोड हा मातीमध्ये दबून गेलेला आहे। मुख्य रस्ता हा आहे की रस्त्यावरती माती आहे हे कुणाच्याही लक्षात येणार नाही असा सुद्धा प्रश्न निर्माण होत आहे। या खड्ड्यांमध्ये काही वेळा भर घालून नागरिकच तात्पुरता पर्याय करीत आहेत, मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग या खड्ड्यांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कामांबद्दल वाहन चालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे। वाहतुकीचा वाढता ताण आणि पावसामुळे मुख्य रस्त्यांची ठिकठिकाणी झालेली दुरावस्था यामुळे परिसरात रस्त्याला अनेक ठिकाणी जीवघेणे खड्डे पडलेले आहेत। या परिसरामध्ये वाहतुकीची वर्दळ वाढल्यामुळे खड्ड्यांचे आकारमान दिवसेंदिवस वाढतच गेलेले आहे। हे खड्डे चुकवण्याच्या नादात अनेक वेळा लहान सहान अपघात घडत आहेत। या खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान तर होत आहेच, मात्र दुचाकी स्वारांचा किरकोळ अपघात सुद्धा होत आहे। आसपासच्या नागरिकांनीच काही खड्ड्यांमध्ये भर घातलेली आहे। हा तात्पुरता पर्याय काही दिवसातच निघून गेल्यामुळे पुन्हा खड्डे जैसे थे होतात। डोमा, काटकुंभ, चूर्णी, कामिदा या भागातील रस्त्यांची डागडुजी किंवा एखादे काम करताना पूर्वीपासूनच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अनेक वेळा दुर्लक्ष होत असते। हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असल्यामुळे स्थानिक प्रशासनाला निधी टाकण्यात मर्यादा येते, तर सार्वजनिक बांधकाम विभागाला साधे रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी करणे सुद्धा जमत नसल्याचे चित्र दिसत आहे। या परिस्थितीचा त्रास वाहन चालकांसह स्थानिक नागरिकांना सहन करावा लागत आहे। एसएन न्यूज नेटवर्क परतवाडा आणि विदर्भ न्यूज नेटवर्क अमरावती करिता मारुती पाटणकर यांचा चूर्णी येथून हा विशेष वृत्तांत।